धैर्यशील मोहिते पाटलांची शिंदेंशी गुप्त भेट तर जयकुमार गोरे यांचा घणाघाती आरोप. पडद्यामागे नेमकं काय शिजते? चला सविस्तर सांगतो. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून खासदार झालेले धैर्यशील मोहिते पाटील आणि आमदार उत्तम जानकर यांच्या अलीकडच्या काही गुप्त भेटीगाठींनी राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे. या भेटीगाठींवरून आता सोलापूरचे पालकमंत्री आणि भाजपचे आक्रमक नेते जयकुमार गोरे यांनी जोरदार तोफ डागली आहे. प्रस्थापितांची शक्तीस्थळे उद्ध्वस्त झाली असून आता ते आधार शोधत आहे, असा घणाघात गोरे यांनी केला. चला तर मग या संपूर्ण राजकीय घडामोडींचा, साताऱ्यातील राजकीय संघर्षाचा आणि संभाव्य राजकीय भूकंपाचा सविस्तर आणि स्पायसी आढावा घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. 2 दिवसांपूर्वी शरद पवार गटाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीचा एक फोटो सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला आणि राजकीय चर्चांना उधाण आले. किंवा मोहिते पाटीलच नाही तर शरद पवार गटाचे माळ शिरसे आमदार उत्तम जानकर यांनी देखील शिंदे सेनेचे मंत्री उदय सामंत आणि भरत गोगावले यांची सदिच्छा भेट घेतली. निवडणुकीच्या रणधुमाळीत एकमेकांवर आग पाकड करणारे नेते अचानक सत्ताधाऱ्यांच्या गळ्यात गळे घालताना दिसल्याने पवार साहेबांच्या गोटात सगळं काही आलबेल आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या भेटीगाठींवरून सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांवर म्हणजे शरद पवार गटाच्या नेत्यांवर अत्यंत जळजळीत टीका केली आहे. गोरे म्हणाले की आम्ही म्हणजे जिल्हा, आम्ही म्हणजे जिल्हा परिषद आणि आम्ही म्हणजेच महापालिका, अशी ज्यांची धारणा होती त्यांचा तो न्यूनगंड भाजपने धुळीला मिळवला. ते इथेच थांबले नाही. गोरे पुढे म्हणाले की जे भाजपचा सुपडा साफ करायची उल्लंघना करत होते त्यांचाच सुपडा साफ भाजपने कसा केला आहे हे संपूर्ण राज्याने पाहिले आहे. आता ते कुठेही गेले तरी त्यांच्या हाताला फार काही लागण्यासारखे नाही. सध्या सुरू असलेल्या भेटीगाठी हा केवळ हरवलेला आधार शोधण्याचा शेवटचा केविलवाणा प्रयत्न आहे, असा टोला गोरे यांनी लगावला आहे. धैर्यशील मोहिते पाटील हे सोलापूर जिल्ह्यातील अकलूजच्या मातब्बर मोहिते पाटील घराण्यातील एक महत्वाचे नाव. राजकारणाचे बाळकडू त्यांना घरातूनच मिळाले. धैर्यशील मोहिते पाटील हे आधी भाजपमध्ये होते, मात्र 2024च्या लोकसभा निवडणुकीत म्हाडा मतदारसंघातून भाजपने रणजित सिंग नाईक निंबाळवन यांना उमेदवारी दिल्याने मोहिते पाटील प्रचंड नाराज झाले. याच नाराजीचा फायदा घेत शरद पवार यांनी धैर्यशील यांना आपल्या गोटात खेचले आणि माड्याची उमेदवारी दिली. धैर्यशील यांनी निंबाळकरांचा पराभव करत खासदारकी मिळवली. शरद पवारांच्या पक्षात जाऊन खासदार झाले असले तरी जिल्ह्यातील प्रस्थापित सत्ताकारणात म्हणजे जिल्हा बँक, साखर कारखाने, सत्ताधाऱ्यांची मदत लागतेच. त्यामुळे मोहिते पाटील यांची शिंदे यांच्यासोबतची भेट राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्वाची मानली जात आहे. राजकारणात जर तरला खूप महत्व असते मित्रांनो. जर खरोखरच धैर्यशील मोहिते पाटील यांनी शरद पवारांची साथ सोडून एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला तर राजकारणात मोठे वादळ निर्माण होणार. चला थोडं सविस्तर पाहूया. सर्वप्रथम शरद पवारांना मोठा धक्का. लोकसभा निवडणुकीत मिळवलेला गड पुन्हा हातातून जाईल. पश्चिम महाराष्ट्रात पवारांच्या वर्चस्वाला हा मोठा हादरा असेल. द्वितीय, एकनाथ शिंदेची ताकद वाढणार. सोलापूर जिल्ह्यात थेट एक खासदार आणि मातबर घराणे शिंदेच्या पाठीशी उभे राहिल्याने उपमुख्यमंत्री म्हणून शिंदेचे वजन महायुतीत आणखी वाढेल. तृतीय, भाजप आणि जयकुमार गोरेंची कोंडी. मोहिते पाटील महायुतीत म्हणजे शिंदे गटात आल्यास भाजपच्या स्थानिक नेत्यांची आणि विशेषतः जयकुमार गोरे व रणजित सिंग निंबाळकर यांची मोठी गोची होईल. ज्यांच्या विरोधात त्यांनी रात्रंदिवस संघर्ष केला त्यांच्या सोबतच एकाच मंचावर बसण्याची वेळ त्यांच्यावर येईल. यामुळे महायुतीत स्थानिक पातळीवर मोठा भडका उडू शकतो. एकंदरीतच महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या प्रचंड उलथापालथ सुरू आहे. धैर्यशील मोहिते पाटील आणि उत्तम जानकर यांच्या एकनाथ शिंदे आणि त्यांच्या मंत्र्यांसोबतच्या भेटीने राजकीय सारी पाट्यावर नव्या डावाची सुरुवात केली आहे. जयकुमार गोरे यांच्यासारख्या आक्रमक नेत्याने दिलेले इशारे हे स्पष्ट करतात की महायुतीमध्ये ही अंतर्गत धुसफूस मोठ्या प्रमाणावर आहे. धैर्यशील मोहिते पाटील खरंच शिंदे गटाची वाट धरणार का? साताऱ्यात गोरे कोणता चमत्कार करणार? तुमचे काय मत या संपूर्ण प्रकरणावर आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा.
मला वाटतं का धैर्यशील मोहिते पाटील शिंदे गटात जाणार का? तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला. धन्यवाद.